नमस्कार प्रेक्षकांनो, मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की बबलू आणि सारंग बोलत असतात. कारण आता बबलूवर जबाबदारी दिलेली आहे, ती म्हणजेच अमृताने बबलूला सांगितलेलं आहे की तू ओवीला घेऊन एका ठिकाणी जायचं आहे. मग बबलू या गोष्टीसाठी तयार होतो. बबलू आता निघालेलाच असतो. तेवढ्यातच सारंग तिथे येतो. सारंग म्हणतो, काय झालं रे, कुठे निघालाय? चला मी सोडतो तुम्हाला. तेव्हा बबलू म्हणतो, हो लोकेशन तर दिसतंय, एका गुरुकुलचं आहे, तिथे जायचंय. तेव्हा ओवी पाहतच राहते. तेव्हा सारंग म्हणतो, चालेल मी सोडतो, चला, असं म्हणत सारंग आता घेऊनच चाललेला असतो. पण ओवी म्हणत असते की नाही नको. ओवीला टेन्शन येतं, आता करायचं काय? ओवीची अजिबात इच्छा नाहीये. जर तिथं गेलं आणि सारंगला कळलं हे संगीत विद्यालय आहे तर काय करणार, हा प्रश्न पडलेला असतो. आणि त्याचबरोबर आता मात्र काय करायचं. आणि त्याच वेळी इकडे अमृता आलेली असते. अमृता सुद्धा विचार करत असते की नक्की काय करायचंय, ओवीला पाठवायचं कसं, नक्की कशा पद्धतीने ही परिस्थिती हँडल करायची, या सगळ्या गोष्टींचा विचार चालू झालेला असतो. आणि अमृता टेन्शनमध्येच पाहत असते. आणि तेवढ्यात ब्रेकफास्ट सगळ्यांना ती देत आहे. त्याचवेळी तिलोत्तमा, मोनिका आणि राजकुमार तिथं आहेत. आणि त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजेच की अमृताला कळतं, राजकुमार म्हणत असतो की तिथे ना आता एक गुरुकुल सुरू आहे, जे काही कामाचं नाही आहे, त्यामुळं ते तिथून काढून टाकलं जाईल आणि आपण तिथे जाऊया. आजच आपण तिथे भेटायला जातोय, असं तिलोत्तमा सांगते. तिलोत्तमा म्हणते की चालेल, आता माझं झालं की आपण जाऊया. ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर अमृता मात्र म्हणते की आता करायचं काय. अमृताला तर टेन्शन येतं, कारण ओवीला आज पहिला दिवस आहे, ओवीचं ॲडमिशन करायचंय आणि ओवीला घेऊन तिथे जायचं आहे. मग आता काय करायचं हा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि तेवढ्यातच ओवी अमृताला म्हणते की आता काय करायचं काकी, कारण बघ ना तू, म्हणजे तेव्हा अमृताला आता प्रश्न पडलाय की करायचं काय. ओवीला जर तिथं घेऊन गेलं आणि तिथं जर कोणी पाहिलं तर किती मोठा गोंधळ होईल. कारण आता सारंग सोडवायला जायचं म्हणतोय. आणि त्याचबरोबर तिलोत्तमा, राजकुमार हे सगळे जाणार आहेत. अमृता म्हणत असते, हे जर आईंना कळलं तर आपल्या दोघींचं खूप अवघड होईल. आणि त्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे जर का त्या मोनिकाला कळलं तर, मोनिकाला कळलं तर ती ऐकूनच नाही घेणार आहे, लक्षात येतंय का, असं म्हणत आता ह्या दोघीही बोलत असतात. आणि तेव्हा मोनिका आपल्याला घरातून बाहेरच काढेल, या सगळ्या गोष्टी सुरू झालेल्या असतात. इकडे अभिर मात्र वाट बघत असतो. आज गुरुकुलचा पहिला दिवस असतो, मुलं जमलेली असतात, पण ओवी आलेलीच नसते. अभिर म्हणत असतो की मला कळतच नाहीये, ओवी अजून कशी आली नाहीये, ओवीसाठी किती महत्वाचं आहे हे सगळं. आणि जर ओवी आलीच नाही तर, जर ओवीला यायला जमलं नाही तर काय करायचं, हा मोठा प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि त्याच वेळी सावली म्हणते की काळजी करू नको अबीर, मला खात्री आहे ओवी नक्की येणार. तेव्हा अबीर म्हणतो, हो मलाही खात्री, ओवी नक्की येणार आहे. पण आता दोघंही विचार करत आहेत, कारण आज अबीरला सुरुवातीला वाईट वाटलेलं असतं, पण आता सावलीने त्याला कॉन्फिडन्स दिल्यानंतर त्यालाही बरं वाटत असतं. त्याचं असं म्हणणं असतं की त्या ओवीशी माझं काहीतरी एक वेगळं कनेक्शन आहे, ओवी मला माझ्यासारखीच वाटत आहे, असं लक्षात आलेलं असतं. इकडे तिलोत्तमा आणि त्याचबरोबर शुभ्रा दोघीही खेळत असतात. तर शुभ्रा म्हणत असते, अहो मी एक विचारू का, ओवीला रस्त्यावरून आणलंय का, तिला मॉम अँड डॅड नाही आहेत का? तेव्हा तिलोत्तमा म्हणते, तुला कोणी सांगितलं हे सगळं? नाही, मॉम फोनवरती बोलत होती ना, ते मी ऐकलंय. तिलोत्तमा म्हणते की हो बरोबर आहे, तिला मॉम अँड डॅड माहीत नाही आहेत कोण आहेत ते, पण असं बोलू नये आपण. आणि ती कसं आहे माहिती आहे का, आपण तिला आपल्या घरात राहायला दिलं, आपण तिची काळजी घेतो. तुझा सारंग काका खूप चांगला आहे आणि सारंग काका तिला बाबांचं प्रेम देतो. त्यावेळेसच शुभ्राला तिथून पाठवायला मोनिका येते आणि मोनिका म्हणते की शुभ्रा तू बाहेर जा जरा, मला आऊशी महत्त्वाचं बोलायचं आहे. शुभ्रा म्हणते की हो, आणि शुभ्रा बाहेर जाते. आता मात्र प्रश्न उभा राहिलेला असतो. आणि तो म्हणजेच मोनिका तिथे येते आणि म्हणत असते की आई, अमृताताईंना तुम्हीच पाठवलं का ओवीला घेऊन हॉस्पिटलला? तेव्हा तिलोत्तमा म्हणते की हो, अगं तिला ताप आलेला होता. मोनिका म्हणते की नाही, तसं काहीच झालेलं नव्हतं. इकडे अमृता झाडाच्या आड उभी असते आणि ती जगन्नाथला पाहते. तिच्या मनात अशी भीती असते, जर का यांनी पाहिलं आणि फोन करून जर सांगितलं आणि माझ्याबद्दल जर कळलं तर किती अवघड होईल, मी नक्की काय करू. ती लांब उभी राहिलेली असते. जगन्नाथ टेन्शनमध्ये असतो, जगन्नाथला निघायचंच असतं, कारण गुरुकुलावरती खूप मोठं संकट येते, त्यामुळं त्या बाबतीतला निर्णय घेणं गरजेचं आहे. इकडे
अमृता मात्र आता झाडाच्या उभी राहून ऐकत असते. त्याच वेळी जगन्नाथ जाताना वॉचमन काका आहेत त्यांना सांगू लागतात की कोणीही संशयित व्यक्ती दिसली गुरुकुलाच्या आजूबाजूला तर मला कळवायचं, कारण आत्ता सध्या खूप मोठा प्रॉब्लेम येण्याची शक्यता आहे असं सांगितलं जातं. आणि जगन्नाथ तिथून निघून जातात. त्याच वेळी पाहायला मिळतं ते म्हणजे की आता सावली इकडे थांबलेली असते आणि अमृता त्या माणसाला विचारते की मला आज जायचंय. ते म्हणतात की कुठे जायचंय. तेव्हा ते दादांना ती सांगू लागते की आत्ता मला आज जायचं आहे, माझी मुलगी आतमध्ये गेली ना, तर मला तिच्याकडे जायचं आहे. तेव्हा मात्र ते म्हणत असतात की हो ठीक आहे, जा तुम्ही, हे सांगितलं जातं. मग आता पुढे प्रश्न उभा राहतो की ओवी कुठं आहे. ओवी आणि त्याचबरोबर अबीर आणि सावली बोलत असतात. सावली म्हणते तुम्ही थांबा इथे, मी आलेच. आणि मग अमृता तिथे येते. अमृता ओवीला म्हणते ओवी आत्ताच्या आत्ता चल, आपल्याला इथून जाणं खूप गरजेचं आहे. ओवी म्हणते की नाही, माझा फॉर्म भरायचा आहे. अमृता मात्र तिला सांगत असते की अगं चल, आत्ता जर आपण इथे थांबलो तर आपल्यावर खूप मोठं संकट येईल, तुझ्या लक्षात येत नाही आहे का. हे सगळं सांगणं सुरू झालेलं असतं आणि मग ती धावतच तिला घेऊन जाते. पाठीमागून अबीर आलेला असतो. अबीर म्हणत असतो की ओवी हे बघ, हे सगळं मी तुला देत आहे, हे लेटर देत आहे, काही झालं तरीही. अहो काकू असं नका करू ना, ओवीची काकू तुम्ही प्लीज थांबू द्या ना तिला. अहो उद्या आज ना एकच ॲडमिशन राहिलेलं आहे आणि तिच्यासाठी ते खूप महत्त्वाचं आहे. आता उद्यापासून गुरुकुल सुरू होतं आहे आणि तुम्ही जर तिला असंच घेऊन गेला तर काय करणार आहे आपण, मला नाही कळत आहे. प्लीज तुम्ही तिला असं नका घेऊन जाऊ, असं सांगितलं जात असतं. तेव्हा मात्र इकडे सावली तिथे येते आणि ती म्हणते काय झालं रे, काय प्रॉब्लेम झाला आहे का. तेव्हा अबीर म्हणतो अगं ओवीच्या काकी आल्या आणि त्या घेऊन गेल्या तिला, खूप घाईत होत्या त्या. सावली म्हणते की ठीक आहे, असू दे, होईल सगळं नीट, काहीच काळजी करायची गरज नाही. आता मात्र सावली म्हणते की नक्की येईल. मला काय, तुला काय, मलाही खात्री आहे की ओवी नक्की येईल आणि ओवीचं ॲडमिशन आपल्याच गुरुकुलात होणार आहे. इकडे आपल्याला पाहायला मिळतं जगन्नाथजी एका जो डीलर असतो त्याच्याकडे आलेले असतात. म्हणजे जागांचा हे करणारा, विकणारा जो मध्यस्थी असतो त्याच्याकडे. त्याला विचारतात की काय आहे हे, ही खबर पक्की आहे, माझ्या गुरुकुलात माणसं आलेत. नाही, तुला वाटत असेल, पण माझ्या गुरुकुलापर्यंत ती माणसं कशी पोचली, ह्या सगळ्याचा काय अर्थ आहे, कोण आहे ते. आणि माझं गुरुकुल हे मला विकायचंच नाही आहे, कारण माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आत्ता ते. काहीही झालं तरीही एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची आणि ती म्हणजेच गुरुकुलच्या बाबतीत कोणतीही हायगाई चालणार नाही. तेव्हा तो म्हणतो की पार्टी तरी ऐकून घ्या कोणती आहे, मग बोला, तुमच्या लक्षात येईल मग. तेव्हा तो म्हणतो की मला जाणून घ्यायची गरजच नाही आहे. त्यावरती त्याचं म्हणणं असतं की मेहेंदळे, रूपम कॉस्मेटिक्स. आता मात्र इकडे जगन्नाथला धक्का बसतो. म्हणजेच रूपम कॉस्मेटिकच्या जीवावर उठलेले आहेत हे लक्षात येतं आणि तेव्हा मात्र त्याच्या डोक्यात क्लिक होऊ लागतं की नाही, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या शांतपणे हँडल करायच्या आहेत. आणि जेव्हा हे सगळं शांतपणे हँडल करायचं आहे तेव्हाच या सगळ्यामध्ये आपल्याला या सगळ्यामधून जो काय आहे ते करावं लागणार आहे. इकडे सारंग आणि त्याचबरोबर बबलू दोघंही इकडे वाट बघत असतात सुशिलाची. सुशिला आली की मग मात्र हे सगळं आपण करणार आहोत असं लक्षात आलेलं असतं. आणि इकडे अमृता मात्र पाहत असते. अमृता घेऊन दवाखान्यातून आलेली आहे ओवीला दवाखान्यातनं तर अमृताने आणलेलं आहे. परंतु काही गोष्टी ज्या अशा घडत आहेत त्या म्हणजे तिलोत्तमा आता अमृताला उलट प्रश्न विचारते, नाही मला कळलं पाहिजे की काय आहे हे, सगळ्याचा अर्थ काय आहे. नाही, तू कुठे गेलेलीस, बरं आहे का तिला, काय म्हणाले डॉक्टर. तेव्हा ती सांगते की हो, तिला व्हायरल इन्फेक्शन झाले असे डॉक्टरांनी सांगितलं आहे, एक 2-3 दिवस ताप राहील, नंतर होईल नीट, असंही सांगितलं आहे. तेव्हा मात्र तिलोत्तमा म्हणते आता नाही, औषधं दिलेत डॉक्टरांनी, आता ताप गेला आहे तिचा, आता ती झोपली आहे ना. तेव्हा तिलोत्तमा म्हणते की नक्की. तेव्हा अमृता म्हणते की हो, मग मोनिका तिथे येते. नाही, बघू तुमची पर्स बघू, नक्की डॉक्टर असेच म्हणालेत का, कोणत्या गोळ्या दिलेत, हे सगळं ती चेक करते. आणि तेव्हा मात्र अमृता म्हणते की हिचं नक्की काय करायचं आहे, हा प्रश्न अमृताच्या पुढे आहे. आणि तिलोत्तमा मात्र ह्या दोघींकडेही पाहत राहते.
तिलोत्तमाला राग आलेला असतो तो म्हणजे मोनिकाचा, कारण मोनिकाने झाडं लावलेले असतात आणि मोनिकामुळं आज हे सगळं घडत असतं. मोनिका आता म्हणते की नाही नक्कीच आहे ना हे, नाही मला पर्स बघायची आहे, तुम्ही नक्की कुठं गेलेला होता, हे सगळं मला चेक करायचं आहे, असं मोनिका सांगत असते. तेव्हा मात्र इकडे तिलोत्तमा आता अमृता म्हणते की मी हिला घेऊन आत जाते, म्हणून ती आत घेऊन जाते तिला. आणि तिलोत्तमा म्हणते की हे बघ, प्रत्येक वेळेस कांड करायची गरज नाही, आज तुझ्यामुळं मी अडकले असते, एवढं लक्षात ठेवायचं आहे. आणि पुन्हा अमृतावरती विश्वास दाखवायचा नाही. या घरामध्ये अमृता एकच पवित्र आहे आणि मला खात्री आहे की ती कधीच कोणाशी खोटं बोलणार नाही. एवढं सगळं ऐकवलं जातं. आणि तेव्हा मात्र मोनिका म्हणते की तुमचा हा विश्वासच मी एक दिवस धुळीत मिळवणार आहे, कारण तुम्ही कितीही कुणीही सांगितलं तरीही मला माहिती आहे की नक्की काय झालेलं आहे. अशा पद्धतीने गोष्टी सुरू झालेल्या असतात. आणि तेव्हा मात्र आता मोनिकाला खूप राग आलेला आहे. मोनिकाला असं वाटतं की नाही, या सगळ्याचा बदला तर घ्यावाच लागणार आहे, पण थोड्या वेगळ्या पद्धतीने, असा तिचा विचार चाललेला असतो. तेव्हा मात्र इकडे ओवी आणि अमृता, ओवीला अमृता सांगत असते की मला नाही वाटत आहे की हे सगळं जमेल. तेव्हा अमृता सांगितल्याबरोबर ओवी म्हणते म्हणजे काय झालं काकू? ती म्हणते की अगं मला नाही वाटत आहे की क्लासला जमेल जायला. तेव्हा ती म्हणते बरोबर आहे, बाबा असं म्हणतो, तू असं म्हणते, कारण तुम्हाला कोणालाच माझ्याबद्दल काही वाटत नाही आहे, असं म्हणत आरडाओरडा सुरू झालेला असतो. ओवीला मात्र राग आलेला असतो, म्हणूनच ओवी त्या पद्धतीने बोलत असते. इकडे अमृता तिला म्हणते की का, पण का काकू, सगळे तुम्ही असेच करताय, मला तुम्हाला प्रत्येकाला असंच वाटतंय ना, आणि म्हणूनच तुम्ही माझ्याशी असं वागताय. बाबा म्हणतो की गाणं शिकायचं नाही आहे आणि त्याचबरोबर ते सत्य सांगू शकत नाही आहे. तू म्हणते की घरापासून लांब जायचं नाही आहे, करू काय मी ते सांग ना, असं म्हणत ओवी प्रश्न विचारू लागते. तेव्हा अमृता म्हणते की ठीक आहे, आपण करूया, सगळं ॲडजस्ट करूया, फक्त मी एक गोष्ट सांगते ती लक्षात ठेवायची आहे. काहीही झालं तरीही महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती म्हणजेच की तुझं खरं नाव तिथं कोणालाही सांगायचं नाही. तेव्हा ओवी म्हणते काकू हे सगळं काय आहे, तू तर मला म्हणत असते की खोटं बोलायचं नाही आहे, मग आता हे सगळं काय आहे? तेव्हा अमृता म्हणते कधी कधी चांगल्या गोष्टींसाठी खोटं बोललेलं चालतं. म्हणजे आता बघ ना, ही चांगली गोष्ट आहे ना, तू गुरुकुलात शिकायला जाणार आहे, तुला गाणं शिकायचं आहे, ती गोष्ट तुला मिळते ना, मग ती चांगली आहे. त्याच्यामुळं कधी कधी चांगल्या गोष्टींसाठी आपल्याला हे सगळं करावं लागतं, असं अमृताने सांगितल्यानंतर ओवी म्हणते की ठीक आहे. मग आता अमृता म्हणते तुझं नाव काय सांगणार तिथं? ओवी अमृता पानसे हे नाव ओवीला दिलेलं असतं. इकडे जगन्नाथजी आणि त्याचबरोबर अबीर कॅरम तिथे चेस खेळत असतात. ओवी म्हणत असते की त्याला काय येते बाबा, त्याला नुसतं ना हुंडरायचं असतं, तो बळच बसलेला आहे आता पण. तेव्हा मात्र इकडे पाहायला मिळतं की आता ओवीला सोडण्यासाठीची जबाबदारी ही बबलूवरती असते. बबलू तिला गुरुकुलात घेऊन जाणार असतो आणि तेव्हा मात्र इकडे ओवी म्हणत असते की चालेल. आणि त्याचबरोबर इकडे बबलू म्हणतो की हो, असंच काहीतरी दिलेलं आहे मला, मला नक्की काही कळत नाही आहे की काय अर्थ आहे आणि किंवा काय. तेव्हा ओवी मात्र म्हणत असते की नाही, मला नाही जायचं, असं ओवीचं चाललेलं आहे, कारण सारंग म्हणतो की मी सोडायला येतोय. ही गोष्ट काही ओवीला नको असते, म्हणून ओवी म्हणते की नाही मला नको आहे. आता मात्र तिलोत्तमा, राजकुमार हे सगळेच आता तिकडे चाललेले आहेत. आता मात्र अमृताला टेन्शन आलेलं आहे की आता काय करायचं. आणि इकडे सावली आणि त्याचबरोबर अबीर ओवीची वाट बघत आहेत. तर सावली म्हणते की मला माहिती आहे ओवी नक्की येणार आहे. आता अबीरला सुद्धा बरं वाटू लागतं. अशाच अपडेटसाठी चॅनलशी कनेक्ट राहा. थँक्यू.